इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत सांगली येथील ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्त्रबुद्धे. ते गेले 37 वर्ष पत्रकारितेचं त्यांनी काम केलंय. उत्कृष्ट लेखक आहेत. त्यांची 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि जो सुमारे 7 ते 8 पुस्तकाचं त्यांनी संपादन केलंय. विविध विषयांचा धांडोळा ते घेतात. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध विषयावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा आता महाराष्ट्राचं सर्वात आकर्षण असलेला मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघाचं एकूण तिथली परिस्थिती काय, लोकसभा इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती आपण थेट चिंतामणी सहस्त्रबुद्धे यांच्याकडून समजून घेणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत आहे चिंतामणीजी. नमस्कार. नमस्कार. चिंतामणीजी, आम्हाला सांगा दर्शकांसाठी की हा सांगली लोकसभा मतदारसंघ हा किती वर्षापासून मतदारसंघ आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे आतापर्यंत, म्हणजे आताच्या या निवडणुकीपर्यंत 2024 पर्यंतची त्या मतदारसंघाची पार्श्वभूमी जरा सांगा. 1952 ला पहिल्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या देशामध्ये, तेव्हापासून हा मतदारसंघ अस्तित्वात आहे. आणि तेव्हा मात्र पहिल्या निवडणुकीमध्ये मात्र शेतकरी कामगार पक्ष म्हणून जो होता त्याचे बाळासाहेब पाटील म्हणून निवडून आले ते इथून लोकसभेला. पण त्यानंतर मात्र सलग जवळजवळ 2014 पर्यंत आपण म्हणू, 2009 पर्यंत म्हणू की काँग्रेसचाच उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला होता. मग वसंतदादा पाटील स्वतः खासदार इथनं होते, त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील इथून खासदार झाल्या, त्यांचे सुपुत्र प्रकाश बापू पाटील इथून निवडून आले, त्यांचे नातू मदन भाऊ पाटील म्हणून ते इथून निवडून आले, त्यानंतर पुन्हा दुसरे नातू त्यांचे प्रकाश बापूंचे चिरंजीव प्रतीक पाटील हे इथनं खासदार झाले. अशी परंपरा या मतदारसंघाची राहिलेली आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा मोठा बेल्ट आहे. म्हणजे आता जे या मतदारसंघात 6 विधानसभेचे जे मतदारसंघ येतात आणि 8 तालुके आहेत, या 8ही तालुक्यामध्ये एकेकाळी संपूर्णपणे काँग्रेसचं वर्चस्व होतं. परंतु त्या वर्चस्वाला खरा सुरुंग लागला तो 2014 मध्ये. आणि त्यावेळेला एकेकाळी काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काम केलेले संजय काका पाटील हे भारतीय जनता पक्षात आले आणि त्यांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी जाहीर केली. त्यांचा सांगली जिल्ह्यात मोठा संपर्क काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये राहिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या सुद्धा अंतर्गत गटांशी चांगला संपर्क, शिवाय मोदी लाट, यामुळं पहिल्याच निवडणुकीत ते जवळजवळ 2.5 लाख मतांना इथनं निवडून आले, मताधिक्यानं. म्हणजे 14च्या निवडणुकीत. दुसरी निवडणूक जी झाली 19 सालची, त्या निवडणुकीतही ते निवडून आले. त्यावेळेला इथं वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी घेतली, परंतु त्यांनी जोरदार प्रचार केला. प्रामुख्यानं संजय काकांवरच त्यांचा राग होता आणि संजय धनगर आरक्षणवर विषय महत्वाचे होते. त्यांनी संजय काकांना टार्गेट केलं होतं. आणि विशाल पाटील हे स्वाभिमानी पक्षातर्फे उभे राहिले इथनं, कारण त्यावेळेला अशी परिस्थिती झाली, पुन्हा काँग्रेसचीच उमेदवारी इथनं गेलेली होती काँग्रेस पक्षाची, आणि स्वाभिमानी तर्फे विशाल पाटील उभे राहिले. परंतु तिरंगी लढतीचा परिणाम असा झाला की विशाल पाटील यांना सुमारे 3.5 लाख मतं मिळाली, गोपीचंद पडळकरांनी 3 लाख मतं घेतली, आणि या दोघांच्या फरकामधनं साधारणपणे 2.25 लाख मताच्या फरकानं पुन्हा संजय काका पाटील सांगलीतनं निवडून आले, बीजेपीचे, भाजपचे. आता यावेळेला पंचायत अशी झाली की संजय काकांची उमेदवारी भाजपनं केव्हाच जाहीर केली, 12 तारखेला जाहीर केली. 12 एप्रिललाच उमेदवारी त्यांची जाहीर केलेली होती. परंतु झालं असं की काँग्रेसच्याच उमेदवारीचा, म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा घोळ सुरू झाला. काँग्रेसनं पुन्हा नेहमीप्रमाणे इथनं उमेदवारी मागितली आणि काँग्रेसला उमेदवारी मिळते का अशी नुसती साधारणपणे चर्चा सुरू होती. तेवढ्यात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील हे जे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत, हे आमच्या खानापूर आटपाडी नावाचा मतदारसंघ आहे, त्या खानापूर तालुक्यातले आहेत, चांगले मोठे पैलवान आहेत. त्यांना शिवसेनेमध्ये घेतलं, त्यांना शिवबंधन बांधलं आणि ते आमचे उमेदवार असतील म्हणून जाहीर करून टाकलं. आता महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुद्धा सुरुवात होते त्यावेळेला. त्याच वेळेला उद्धव ठाकरेंनी त्यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळं सगळीकडे दंगा सुरू झाला. विशेषतः काँग्रेस पक्षामध्ये पूर्वी नव्हतं एवढं जास्त चैतन्य निर्माण झालं आणि त्यांनी जोरात विरोधाला सुरुवात केली की ही जागा आमची आहे, आमचं बळ आहे, इथं आमचं परंपरा आहे.
अनेक वर्ष आम्ही इथं लढलेलो आहोत आणि तुम्ही कशी काय अशी परस्पर जाहीर करता. त्याच्यावर आणखी कडी म्हणजे 21 मार्चला उद्धव ठाकरेंनी असं जाहीर केलं की मी सांगलीत येणार, मिरजेत येणार आणि चंद्रहार पाटलांची उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर करणार. 21 मार्चला मिरजेत जाहीर सभा घेतली शिवसेनेनं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या उभाटा शिवसेनेनं, आणि पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीवर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यामुळं तर आणखीनच खळबळ उडाली. आज तर आता अधिकृतरित्या चंद्रहार पाटील यांची उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार म्हणून मशाल चिन्हावर आज अधिकृतपणे जाहीर झालेली आहे. परंतु यामुळं काँग्रेस पक्ष जो आहे इथला प्रमुख महाविकास आघाडीतला, त्याच्यामध्ये खळबळ उडालेली आहे. खरं म्हणलं तर महाविकास आघाडीमध्ये तरी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे अतिशय प्रबळ पक्ष, दोन पक्ष. या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे 2 आमदार आहेत इथं. एक बर. म्हणजे जतचे विक्रम सावंत जे सांगली जिल्ह्यात काँग्रेसचे अध्यक्ष पण आहेत, आणि विश्वजित कदम जे महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आता काँग्रेस पक्षाचं, तेही आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे. सांगलीमधून पृथ्वीराज पाटील जे आहेत, जे सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यांनी गेल्या वेळची निवडणूक फक्त 6,000 मतांना हरलेले होते. एवढा काँग्रेसचा इथे मोठा बेल्ट आहे. राष्ट्रवादीची तशीच परिस्थिती आहे. सुमनताई पाटील या राष्ट्रवादीचे आमदार आहेत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातनं. स्वतः जयंत पाटील हे पालकमंत्री होते या जिल्ह्याचे, राज्याचे अर्थमंत्री होते, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते आमदार आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेची उमेदवारी हा यामुळे आणखीनच हल्लखळोळ उडालेला होता. आता मला हे सांगा, हा हा, की चंद्रहार पाटील जे शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली आहे ना, हो, शिवसेनेची काय स्थिती आहे हो या 8 तालुक्यामध्ये? शिवसेना कुठे आहे? शिवसेनेची अशी परिस्थिती आहे आमच्या तालुक्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये. शिवसेनेचे 90 सालची इलेक्शन मला आठवते. हम्म. त्यावेळेला एक पैकी लढत काही ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांनी दिली. ती माझ्या लक्षात आहे त्याप्रमाणे आनंदराव अडसुळांनी निवडणूक जत तालुक्यातनं, आमच्या जत विधानसभा मतदारसंघातनं लढवली त्यावेळेला स्वतः उमेदवार म्हणून. स्वतः बर. बाळासाहेब प्रचाराला आले आणि त्यावेळेला त्यांनी साधारण 20,000 मतं घेतली. ती शोभाताई नाईक म्हणून उमेदवार होत्या शिवसेनेच्या, त्यांनी शिराळा मतदारसंघातनं निवडणूक लढवली. ती त्यांनी 20, 25, 30,000 मतं त्यावेळेला घेतली. इथं बजरंग पाटील म्हणून शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आहेत, ते एकदा मिरज तालुक्यामध्ये, मिरज मतदारसंघामध्ये 2 नंबरवरती आले ते. अच्छा. परंतु आमदार म्हणून, म्हणजे निवडून आलेला आमदार म्हणून शिवसेनेचा या मतदारसंघामध्ये आतापर्यंत कुणी झालेलं नाही. या मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या ताब्यात महापालिका नाही. महापालिकेमध्ये सुद्धा शिवसेनेचं फारसं वर्चस्व नाही, नगरपालिकातनं फारसं नाही. आता जे शिवसेनेचे म्हणून आमदार म्हणून ओळखले जातात, आमदार अनिल भाऊ बाबर होते. दुर्दैवानं त्यांचं काही दिवसापूर्वीच होय. दुःखद निधन झालं. त्यांचे चिरंजीवही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, ते पंचायत समिती सभापती होते. तर तो जो शिवसेनेचा म्हणून गट आहे, तो अनिल भाभरांच्या नेतृत्वाखालचा गट आहे. शिवसेनेचा स्वतःचा त्यात काही फार मोठा संपर्क नाही. अनिल भाऊ बाबर शिवसेनेचे ऐवजी राष्ट्रवादीत होते तेव्हा त्यांचा तो गट होताच. इथं बरोबर. ते काँग्रेस होते तेव्हा सुद्धा त्यांचा तोच गट होता. तोच गट उचलून ते घेऊन शिवसेनेत गेले. अशी इथली परिस्थिती आहे. ह्या उलट भाजपचं कसं आहे, सांगली मिरजेमध्ये भाजपचे 2 आमदार आहेत, पालकमंत्री भाजपचे. तिथं जतमध्ये भाजपचा 2 नंबरच्या ह्याच्यावरती पराभव झालेला आहे. सांगली महापालिकेमध्ये भाजपचे बऱ्यापैकी नगरसेवक निवडून आले. ते सत्ताही होती, 6 नगरसेवक होय. फुटल्यामुळे फक्त तिथली सत्ता गेली. तासगाव नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी नगरसेवक आहेत, कवठेमहांकाळ नगरपालिकेमध्ये आहेत. जिल्हा परिषदेत भाजपचं वर्चस्व होतं, तिथं जिल्हा परिषद अध्यक्ष होते. पंचायत समित्यापैकी आटपाडी, खानापूर अशा काही जत अशा पंचायत समितीमध्ये मिरज असे भाजपचं वर्चस्व होतं. अशी एकूण परिस्थिती आहे. शिवसेनेचं तुलनेनं म्हणलं तर काहीच नाही म्हणजे तसं हे आता. बघा, म्हणजे म्हणूनच म्हटलंय की शिवसेनेचे तिथं काहीही नाही. एक आमदार हो, नाही, महापालिका नाही, नगरपालिका नाही. असं असताना हो, ही जागा आमची, म्हणजे ही जी दादागिरी शिवसेनेने सांगली हो. जिल्ह्यावरती केली, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत? त्याचं त्यामुळे उलट काय झालं, की खरं म्हणलं तर काँग्रेस पक्ष सुद्धा काय फार मोठा ताकदवान आमच्या इथं राहिलेला होता असं नव्हे. हा. काय एक एक म्हणजे 14-19च्या निवडणुकीत पराभव झाला. विश्वजित निवडून आले, ते काय बऱ्यापैकी स्वबळावरच निवडून आले. ते पतंगराव कदमांचे चिरंजीव आहेत. पतंगराव बरोबर. कदमांची पुण्याई, त्यांचं कर्तृत्व अफाट होतं. जत मध्ये विक्रम सावंत सुद्धा निवडून आले, तिथेही बऱ्यापैकी काँग्रेसची ताकद होती, खरं आहे. परंतु ओव्हरऑल जर आपण पाहिलं तर आता जी चंद्रहार पाटलांची उमेदवारी हट्टाने जाहीर केली असं म्हणतात,
बरोबर. असा आरोप केला जातो. काँग्रेसचे लोक आरोप करतात. त्या हट्टानं जाहीर केल्यामुळे इथल्या काँग्रेसला पुन्हा एकदा जरा संजीवनी मिळाली खरं म्हणजे. त्यामध्ये उठाव झाला. म्हणजे एखादा खूप राख जमा झालेली असती एखाद्या विस्तावावरची, त्याच्यावरची राख झटकून बाजूला होती की नाही, तशी इथली काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. आज मितीला आता अधिकृतपणे चंद्रहारची उमेदवारी जाहीर केल्यानंतर विशाल पाटील, विश्वजित कदम किंवा पृथ्वीराज पाटील किंवा विक्रम सावंत काय करतील आज सांगता येत नाही. काय बरोबर. आज असं की आजपासून ते दुपारपासून तरी काही त्यांचे फोन बिन कुठं लागत नाहीत. ते काय काँग्रेसचे किंवा राजकारणात अलीकडे ते नॉट रिचेबल हा एक होय. नवीन शब्द आलेला आहे. होय. परंतु समजा त्यांनी जर खरोखरच उमेदवारी करायचं ठरवलं, कारण आता पक्षाचं चिन्ह मिळेल असं वाटत नाही, कारण बरोबर. अधिकृतरित्या जाहीर केले आघाडीने मिळून. त्यामुळं अपक्ष म्हणूनच जरी लढवायचं म्हणलं तरी सुद्धा काँग्रेसचा ग्राफ जो खाली गेला होता तो या चंद्रहारची उमेदवारी यांनी जाहीर केल्यामुळं थोडासा वाढलाय असं एकूण चित्र आहे तुलनेनं पूर्वीपेक्षा सुद्धा. अच्छा. उलटा परिणाम म्हणतो आपण, जसं इष्टापत्ती म्हणतात की नाही तशी बरोबर. झालेली आहे ती काँग्रेस पक्षावरती. ते मला एक दुसरं म्हणायचं होतं की हा म्हणजे आता शिवसेनेने ही जी एकूण दादागिरी करून उमेदवारी जाहीर केली, ही तुमच्या हो. जिल्ह्यातल्या राजकारणाची शिवसेनेची पहिली घटना आहे का ह्याच्यापूर्वी असं काही झालं होतं? नाही नाही नाही, हे ह्यापूर्वी पण घटना घडलेल्या आहेत. बर. तुम्हाला आता अगदी latest सांगतो, जुन्या सोडून देऊ आपण, काही अगदी जवळच्या 2-3 याच्यात 19 पासूनच्या काही घटना आहेत. हम्म. 19ची विधानसभेची निवडणूक हम्म. आपल्याला माहित असेल की 14 सालच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपची विधानसभा निवडणुकीत युती तुटली ती. होय. लोकसभा निवडणुकीत युती होती परंतु विधानसभा विधानसभेला निवडणुकीत तुटली युती होती. एकनाथ खडसेंनी स्वतः जाहीर केलं तर युती तुटल्याचं होय. त्यावेळेला. आता जे एकनाथ खडसे बाहेर पडले भाजपमधून, आता पुन्हा भाजपच्या मार्गावरती आहेत तेच खडसे. होय. हा. तर त्यावेळेला कसं झालं, मग 19च्या निवडणुकीत प्रश्न असा निर्माण झाला की आता पूर्वीची दावेदारी मानायची का, हम्म. ही भाजपची जागा होती, ही शिवसेनेची जागा होती वगैरे असे प्रश्न निर्माण झाले ते. कारण बरोबर. एकदा 14 मध्ये ब्रेक झाला होता त्यांचा. हम्म. पण गंमत अशी झाली की आमचा भिलोडी वांगी मतदारसंघ, आज ज्या मतदारसंघातून पलूस कडेगाव म्हणतात आता त्याला, ज्या हम्म. मतदारसंघातून कदम निवडून आले 2 वेळा, एकदा 2 वेळा निवडून आले ते त्या हम्म. मतदारसंघात. हम्म. त्या ठिकाणी आणि पतंगराव कदम साहेब तर अनेकदा निवडून आले त्या मतदारसंघातनं. तर हम्म. त्या मतदारसंघातच अशी गंमत झाली की शिवसेनेनं दावा केला की 14 पूर्वी तो मतदारसंघ आमच्याकडे होता विधानसभेचा. अच्छा. उद्धव ठाकरे सगळ्या हम्म. मंडळींनी दावा केला. हम्म. आम्हीच ती निवडणूक लढवली तिथं. हम्म. परिस्थिती अशी होती की त्या मतदारसंघामध्ये त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे एक प्रबळ उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असलेले संग्रामसिंह देशमुख यांनी पूर्ण ताकद लावली, ती पूर्ण तयारी केली ती निवडणूक लढवायची. आणि अच्छा. त्यांच्याबद्दल एक वातावरण पण प्रचंड होतं तिथं मतदारसंघामध्ये. कारण त्याचं कारण असं आहे की माजी आमदार जे संपतराव अण्णा देशमुख अच्छा. जे 95 साली निवडून आले, नंतर दुर्दैवानं त्यांचं अकाली निधन झालं, परंतु त्यांचे चिरंजीव असलेले हे संग्रामसिंह देशमुख आहेत. त्यांचा एकूण स्वभाव, त्यांचं एकूण काम, त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून केलेलं काम यामुळे मतदारसंघात त्यांच्याबद्दल प्रचंड आस्था आहे, आजही आहे. त्यावेळेस तर होतीच प्रचंड. त्यांचे बंधू आहेत, चुलत बंधू आहेत, ते पृथ्वीराज देशमुख हेही मोठे कार्यकर्ते, मोठे नेते, तेही भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. तर या संग्रामसिंह देशमुखांनी एवढी तयारी केली ती निवडणुकीची, परंतु शिवसेनेनं अजिबात ऐकलं नाही शेवटपर्यंत. नाही म्हणले आम्ही ती निवडणूक लढवणार. आणि संजय विभूते नावाचे उमेदवार उभे राहिले आणि संग्रामसिंह देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी निराश होऊन अक्षरशः मांड उतरवले उभे अरे केलेले बाप. प्रचाराचे. अशी परिस्थिती झाली. आणि त्या जे शिवसेनेने जे कोण उमेदवार उभे केले ते त्यांना नोटापेक्षा जास्त मतं पडली, हे नोटाला त्यांना जास्त, त्यांच्यापेक्षा जास्त मतं पडली, जास्त अशी होतं. परिस्थिती झाली. हा म्हणजे काही जे नाराजातनं मतं झालेलं असेल तिथं. आणि विश्वजित कदम प्रचंड मताधिक्याने निवडून आले. बरोबर. आता दुसरी घटना त्याच 19च्या निवडणुकीमध्ये इस्लामपूर मतदारसंघामध्ये, की बर. जिथनं जयंत पाटील प्रतिनिधित्व करतात, त्या ठिकाणी भाजपनं निशिकांत पाटील म्हणून नगराध्यक्ष त्यावेळेचे त्यांना निवडणुकीसाठी तयार केलेलं होतं. त्यांची मोठी ताकद आहे, त्यांचा पै पाहुणे असा सगळा मोठा गोतावळा पण आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद पण मोठी. परंतु भाजपमधली गटबाजी आणि त्यावेळेच्या एका ह्या भाजपच्या सरकारमधल्याच एका मोठ्या बड्या नेत्यानं त्यात पुढाकार घेतला आणि ती उमेदवारी शिवसेनेने सांगितलं आमच्याकडची उमेदवारी आहे, आम्ही पूर्वीपासूनची निवडणूक लढवतोय 14 पूर्वीपासून. अच्छा. 14 आम्हाला माहित नाही, आम्ही ती लढवणार. ऐकलं नाही, अजिबात ऐकलं नाही. भाजपच्या नेत्यांनी किती सांगितलं तरी ऐकलं नाही. मग शेवटी भाजपच्या नेत्यांनी सुद्धा काय त्यावेळेला, जशी आता काँग्रेसच्या लोकांनी जसं माघार घेतली बरोबर. तशी त्यावेळेला भाजप घेतली असावी.
आणि तिथं शिवसेनेला सोडली किती सीट. निशिकांत पाटलांनी पुन्हा मी म्हणतो की पुन्हा जसे मांडव उभारले ते तसे मांडव उतरवायची वेळ आली. नाहीतर निशिकांत पाटील आणि जयंत पाटील यांची मोठी लढत झाली असती, जबरदस्त लढत झाली असती त्या ठिकाणी. बघा आता हा दुसरी घटना. आणि आत्ताची जी घटना आहे ही तिसरी घटना आहे. अर्थात निवडणूक आहे ही. आपण आज काय त्या निकालाचं कुठलंही हे करू शकत नाही, अंदाज सांगू शकत नाही. म्हणजे अमुक होईल तमुक होईल. चंद्रहार पाटील आणि संजय काका पाटील एकमेकांसमोर उभे राहिले, दुरंगी लढत झाली. तर काय नेमकं होईल हे आज आपण काही सांगू शकत नाही. शेवटी प्रिडिक्शन होय, असं काही करता येत खरंय नसतं खरंय निवडणुकीत. खरंय. घडलेल्या दोन घटना अशा आहेत की जिथं भाजप टक्कर देऊ शकत होता काँग्रेस बरोबर आणि इकडं राष्ट्रवादी बरोबर, तिथं मात्र शिवसेनेच्या हट्टापायी दोन्ही ठिकाणी भाजप परास्त झालं. नाही आता मला हे आता सांगा. तीच वेळ भाजपला जो अनुभव आला होता तोच काँग्रेसला आलाय आता बरोबर या बरोबर. वेळेला. हे मोठी गोष्ट नाही आहे. म्हणून ते देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया बोलकी होती या विषयावरती हा. की आम्ही त्यांचा अनुभव घेतलाय वगैरे म्हणून, असे देवेंद्रनी. बरोबर, अगदी. हा, हा मला चिंतामणीजी माझ्या मनात प्रश्न असा आला, तुम्ही जे म्हणालात की आता आपण लगेच काही इंटरप्रिट करणं बरोबर नाही, पण ही निवडणूक संजय काका विरुद्ध विशाल पाटील अशी दुरंगी हो राहिली असती तर काय झालं असतं. आता या हा चंद्रहार पाटलांचं नाव जाहीर केल्यामुळं विशाल पाटील हा गट एकतर बंडखोरी करू शकतो किंवा तो थंड बसू शकतो, म्हणजे इनएक्टिव्ह राहू हम्म शकतो. तर त्याचे हो परिणाम हो. काय होतील? हा आता असं आहे की अनेकदा लोकसभेचे निवडणूक जी असती ती बंडखोरी करता खूप कठीण समजली जाते. बरोबर आहे. म्हणजे विधानसभेची निवडणूक असेल, महापालिकेची निवडणूक असेल, ग्रामपंचायतवर ते किंवा किरकोळ असतं. नगरपालिकेला बंडखोरी प्रचंड होती. कारण तसा छोटा मतदारसंघ असतो, सोपं असतं, कार्यकर्ते मर्यादित असतात, होय आवाका असतो निवडणुकीचा. परंतु लोकसभेला आता आमच्या आमच्या ह्याच्यात म्हणलं तर 18 लाख मतदार होय. टोटल. तर सहा विधानसभेचे मतदारसंघ, 8 तालुके, या ठिकाणी जवळजवळ 900च्या वरती गावं. प्रत्येक गावात नुसतं जाऊन यायचं म्हणलं तरी किती कठीण असतं. खरं आहे. विशाल पाटील आणि या गटानं खरोखरच निवडणूक लढवायची ठरवलं. त्यांच्या सुदैवानं चंद्रहार पाटलांची उमेदवारी जी शिवसेनेनं जाहीर केली आणि जी कायम केली, त्यामुळं त्यांचा आपण काय म्हणू बिनबोभाट प्रचार हा प्रचार झाला. बोभाट म्हणतो प्रचार झाला त्यांचा. विशाल विशाल पाटलांचं नाव सगळीकडे जोरात पोहोचलं, चंद्रहार पाटलांचंही पोहोचलं. आणि भाजप नावात संजय काकांचं तर आहेच, तिथं उमेदवारी आहेच पहिल्यापासून. त्यामुळे त्यांचा एक प्रकारचा प्रचार झाल्यासारखा झालाय. आता त्यांनी जर निवडणूक लढवली तर काय होईल तिरंगी लढतीमध्ये. कारण शेवटी एक आहे की जर उद्धव ठाकरेंनी आता ही उमेदवारी, इतका प्रतिष्ठेचा विषय झाला हा संबंध देशभर, मला बरोबर वाटतं नॅशनल वरती सुद्धा सगळीकडं राष्ट्रीय माध्यमामध्ये सुद्धा हा चर्चेचा झाला बरोबर विषय. आहे. त्यांनाही ती अतिशय निवडणूक कसून प्रतिष्ठेने लढवावी लागेल आणि ताकद लावावी लागेल त्यांना इथं. मग सगळी ताकद त्यांना इथं लावावी लागेल. त्यांची बाकीच्या 2-3 मतदारसंघातली निवडणुका व्हायच्या आधी किंवा झाल्यानंतरची काय ताकद असेल ती. त्यामुळं तिरंगी लढत झाली तर नेमकं काय होईल काही आज सांगता येत नाही. दुसरं असं आहे की विशाल पाटीलही उभे राहिले, चंद्रहार पाटीलही उभे राहिले. मागच्या वेळेचा जर अनुभव बघितला तर तिरंगी लढतीमध्ये भाजपलाच फायदा झाला. बरोबर आहे. मग प्रत्येक वेळेला असं होईलच असं सांगता येत नसतं सांगता येत मात्र नाही. कुठल्याही खरं आहे. निवडणूक. आता मी तुम्हाला शेजारच्याच कोल्हापूर मतदारसंघाचं सांगतो. मला वाटतं 9 सालची 2009ची निवडणूक आहे. सदाशिवराव मंडलिक फार मोठे ज्येष्ठ नेते होते. होय. अतिशय शेतकरी कुटुंबातले, खरोखरच गरीब परिस्थितीतून वर येऊन मोठे झालेले नेते होते. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, जिंकली ती पण खरं आहे. शरद लोकसभेला. पवारांच्या विरोधात बंड करून. हा बंड करून त्यांनी त्यावेळेला. होय. म्हणजे असं काही म्हणता येत नाही आपल्याला की आता मला वाटतं ह्या नवनीत राणा म्हणून जे आहेत आता होय. भाजपमध्ये, त्यांना घेऊन तिकीट दिलेलं आहे, त्या पण मला वाटतं अपक्षच होत्या हा बहुतेक पक्ष तिथं. बरोबर आहे, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. पक्ष होता त्यांचा, छोटा पक्ष होता, होय होय. राष्ट्रीय पक्ष नव्हता असा त्यांचा. बरोबर. राजू शेट्टी हातकणंगले मतदारसंघातून पहिल्यांदा जेव्हा निवडून आले तेव्हा त्यांचा जी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे ही तशी काही फार मोठा राष्ट्रीय पक्ष वगैरे नव्हता, छोटाच पक्ष होता त्यांचा. अगदी बरोबर. म्हणजे त्यांची काय चिन्ह आहे ते काही अगदी अधिकृतपणे राष्ट्रीय पातळीवर नोंदवलेलं होतं वगैरे असं नव्हतं, पण लढत दिली त्यांनी आणि निवडून आले ते तिथनं त्या ह्याच्यात. एवढंच नव्हे तर 2009च्या निवडणुकीमध्ये याच आमच्या मतदारसंघामध्ये अपक्ष होते, पण अर्थात सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता त्यांना. ते अजितराव घोरपडे यांनी होय त्यावेळेचे काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटीलनं फार मोठी लढत दिली ती. होय. काही थोड्याशा मताच्या फरकानं अजितराव पडले ते, नाहीतर लढत फार जोरात झाली ती आमच्या इथे.
त्यावेळेला अडवाणींच्याकडे नेतृत्व होतं बघा बीजेपीचं. होय होय 9 निवडणूक आणि अगदी काही थोड्याशा त्या महाराष्ट्रामध्ये थोडासा मार बसला मनसेमुळे त्यावेळेला लोकसभेला होय सुद्धा. चिंतामणी, मुंबईतल्या वेळेस सुद्धा. हा माझ्या मनात एक प्रश्न असा आला. आता एक 2-3 हा दिवसापूर्वी संजय राऊत 3 हा दिवस सांगलीमध्ये होते आणि हो सांगलीमध्ये त्यांनी लोकांच्या भेटीगाठी केल्या. मला वाटतं विशाल दादा जगतापांची भेट झाली, हा विलासराव जगताप म्हणून. विलासराव जगतापांची. आणि त्यांना भेटल्यानंतर, कारण संजय काकाचं त्यांचं जमत नाही, ते हो भेटायला हो. गेल्यानंतर विशाल जगताप असं म्हणाले त्यांना, विलास जगताप, की हम्म. अहो तुमच्याकडे समजा तुमची उमेदवारी आहे, हा. गावोगावी तुम्हाला बूथवर माणसं आहेत का, तुमची यंत्रणा आहे का, तेवढे कार्यकर्ते हम्म. तुमच्याकडे आहेत का, तुमच्यापेक्षा हम्म. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आहेत, असं थेट त्यांनी प्रश्न विचारल्याचं कळतंय. म्हणजे हम्म. शिवसेनेची स्वतःची यंत्रणा नाही, हे जे ते हम्म. जगताप म्हणाले. तर तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही तिथले आहात? काय आहे माहितीये का, एक लक्षात घ्या, ही महाविकास आघाडी यांची त्यांची अशी अपेक्षा आहे किंवा असावी किंवा अजूनही असेल की महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, होय परत काँग्रेस पक्ष आहे, शिवसेना आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा. त्यामुळे आपल्याला हे काँग्रेसचे कार्यकर्ते, राष्ट्रवादी कार्यकर्ते मदत करतील याच्यामध्ये बूथवार होय आणि उभे राहतील त्या ह्याच्यामधनं, अशी अपेक्षा त्यांची असू शकते त्यातनं. आणखी दुसरं असं आहे की ज्या वेळेला भाजप सुद्धा पूर्वी निवडणुका लढवत होतं इथनं काँग्रेसच्या विरोधात, तेव्हा त्यांच्याकडे तर कुठं बूथला कार्यकर्ते होते सगळीकडे. बरोबर, अगदी खरं आहे. अशीच परिस्थिती होती. शिवसेनेची चूक काय होती म्हणजे फार पूर्वीपासून ते असं कुठल्या तरी एखाद्या निवडणुकीमध्ये उमेदवारी करतात, म्हणजे अचानक जाहीर करतात. हम्म. पण त्याच्या पूर्वी 5 वर्ष 10 वर्ष विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी किंवा अन्य कुठल्याही निवडणुकीपूर्वी जी एक मशागत करायला लागती राजकीय, ते कधी त्यांनी फारशी केली नाहीये. त्याला बरोबर. एक कार्यकर्ते उभे करायला लागतात, छोट्या छोट्या निवडणुका लढवाव्या लागतात, आंदोलन उभी करावी लागतात स्वतः स्वतः, आणि मग त्यातून पार्टी वाढत जाते. आता भारतीय जनता पक्षानं सुद्धा ज्या अनेक ठिकाणी ज्या पद्धतीचं बळ उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्वतः भारतीय जनता पक्षाचे एक केडर आहे, यात काही शंका नाही. त्यांचे बरोबर. काही अनेक कार्यकर्ते पण आहेत. पण बाकीचं सगळं बळ उचलून त्यांनी घेतलेलंच आहे ना, असं खरं आहे. उचलूनच घेतलेलं बळ आहे ना, म्हणजे त्यातलं बरंच. नाहीतर आता आमच्या सुद्धा अगदी आता विलासराव जगताप जे आहेत, हम्म. ज्यांनी जे आज भाजपमध्ये आहेत, परंतु संजय काकांना विरोध त्यांनी केला आणि संजय राऊतांना सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमच्याकडे काय हे आहेत का. हे विलासराव जगताप भाजपमध्ये आले हम्म. आणि भाजपची थोडीशी ताकद होती, नाही असं नाही, तिथं काही ताकद नाहीच असं नाही समजायचं, कारण पण विलासरावांचे सगळे कार्यकर्ते भाजपला मिळाले त्यावेळेला. हो हो. त्यामुळे भाजपची सीट तिथनं त्याच वेळेला एकट्या निवडून आली असं नाही, त्यापूर्वी सुद्धा भाजपची सीट निवडून आली तिथनं. स्वतः आता जे पालकमंत्री आहेत आमचे सुरेश भाऊ खाडे, हे हम्म. सुद्धा 2004 साली त्या मतदारसंघातनं निवडून आलेले आहेत, त्या ह्याच्यातनं विधानसभेला भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले. प्रकाश शेंडगे पण, अर्थात प्रकाश शेंडगे निवडून आले त्यावेळेला. आता जे ओबीसी बहुजन होय महासंघाचे आहेत होय. त्यांना त्यावेळेला काँग्रेस आणि ह्यातल्या लोकांनीच मदत केली ती सगळी पूर्णपणे. खरंय खरंय. तर हा. तुम्ही आता त्यामुळे प्रचाराच्या राजकारण प्रचाराच्या अनेकदा हा बोला थोडं ना. आउटसोर्सिंग असतं त्यातलं. बरोबर. नाही, आता प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्ही एकूण जिल्ह्याचं चित्र फार छान पद्धतीने मांडलंय. आपण असं करूया हो की दुसऱ्या टप्प्यात जेव्हा आणखीन प्रचाराला वेग घेईल, तेव्हा आणखीन हो अशाच हो. पद्धतीने आपण गप्पा मारूया. आम्हाला वेळ काय दिला, हरकत. मनापासून आभार. येस. धन्यवाद. दर्शक हो, धन्यवाद धन्यवाद. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.